त्यांचं योगदान मोठं आहे, त्यांना विसरता येणार नाही. त्याच्यामध्ये अनेक कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत, पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे. कारण त्यांनी जर का ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं. कारण आज ते ज्या काय घुमटावरती झेंडे लावणारे आहेत ते चढू शकले नसते जर हे तेव्हा घुमटावरती बाबरीच्या चढले नसते तर. त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात, पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होतात हा प्रश्न, त्याचं उत्तर कोणाकडे नाही. आज जे तिकडे झेंडे लावतात त्यांच्याकडे क्या संबंध इससे, उनकी उम्र कितनी थी उस वक्त, तो छोड़ो. कहा कि कोई आपके आज के शिवसेना जैसे आप कह रहे हो कि शिवसेना की कोई नेता नहीं. देखो, उनका अज्ञान दूर करने के लिए दूर करना मेरा काम नहीं है. वो कुछ लोग ऐसे होते हैं कि अज्ञानी होते हैं, तो उनको ठीक से गुरु मिलना चाहिए, तो उनको अच्छा गुरु मिले, ये मेरी काम प्रभू रामचंद्र की काम. जीना पण ते आमंत्रित करत नाहीत. आणखीन काय बोलायचं, तुम्ही काय होता? काल पंतप्रधान मुंबईमध्ये आले होते, अटल सेतूचं उद्घाटन केलं, पण त्याच्यात अटलजींचा फोटो कुठे होता? आता सुद्धा मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा. श्रेयवादाची लढाई. नाही, म्हणजे सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकतील. कारण काल अटल सेतू, नाव अटल सेतू, पण अटलजींचा फोटोच नाही. त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा. आमच्या महाराष्ट्रामध्ये देखील काही लोक आम्हाला विचारायचे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. अरे मंदिर भी बना दिया और तारीख भी बता दी. तुम्हारी छाती पे चढ़ के मंदिर बनाया, तुम्हारी छाती पे चढ़ के राम जी वहां पर विराजमान हो गए, तुम्हारी छाती पर चढ़कर रामलला के मंदिर की शुरुआत होगी, उसका उद्घाटन होगा. अरे हिम्मत है तो आओ 22 तारीख को आप भी, लेकिन आप आ नहीं सकते कारण तुम्हाला लाज वाटते. आता रामाला काय उत्तर द्यायचं हे तुम्हाला समजत नाही. ज्या रामाला नाकारलं त्या रामाला काय उत्तर द्यायचं. अरे नजरे कैसे मिलाऊ रामलला से, अशा प्रकारची अवस्था तुमची या ठिकाणी झाली आहे. हे सगळे कारसेवक या ठिकाणी बसले आहेत, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. श्वेताजी, तुम्ही मला अतिशय चांगली संधी दिली कारसेवकांची स्वागत करण्याची, त्यांचा सत्कार करण्याची, क्योंकि मैं भी गर्व से कहता हूं मैं कारसेवक हूं. मी पण गर्वाने सांगतो मी कारसेवक आहे. पहिल्या कारसेवेला 20व्या वर्षी गेलो होतो आणि त्यावेळी बदायूच्या जेलमध्ये 18 दिवस त्या ठिकाणी होतो. आणि ज्यावेळी दुसऱ्या कारसेवेला कलंकित ढाच्या खाली आला त्यावेळेसही मी तिथेच होतो. आणि एवढंच नाही, अटलजीच्या काळात जी तिसरी कारसेवा झाली त्याला देखील मी त्या ठिकाणी होतो. कारण मी कारसेवक आहे, मी रामसेवक आहे. अरे उपमुख्यमंत्री म्हणून, मंत्री म्हणून माझा परिचय हा दुसरा परिचय आहे, त्यापेक्षा महत्वाचा परिचय रामसेवक म्हणून आहे, कारसेवक म्हणून आहे. काल परवा उद्धवजींनी विचारलं, फडणवीस म्हणतात ते कारसेवक आहे, त्यांचं वय काय होतं? अरे हो, 20व्या वर्षी कारसेवेला गेलो. जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कारसेवेला गेलो. पण उद्धवजी, तुमचं तर वय होतं कारसेवा करण्याचं. तुम्ही कुठे होतात? तुम्ही काय करत होतात? तुम्ही का गेला नाही? त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात, तेव्हा तुम्ही चित्र काढत होतात. ज्यावेळी कारसेवक गोळ्या खात होते, अरे लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे, हे ज्यावेळेस कारसेवक सांगत होते त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते. कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो. अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते, छातीवर गोळी खात होते, त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते आणि तुम्ही फोटो काढत होते. तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे? तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे? अरे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक वाघ होते.
पण तुम्ही वाघ नाही आहात. तुमच्या सोबतचा कोणीच वाघ नाही आहे. मला तुमच्या सोबतचा एक नेता दाखवा, उद्धवजी, एक नेता की जो अयोध्येमध्ये कार सेवेला ज्यावेळी ढाचा पडला त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होता. एक नेता दाखवा. अरे आम्ही तर सगळेच होतो. आमचे अडवाणीजी पण होते, आमचे मुरली मनोहर जोशीजी पण होते, आमच्या कल्याण सिंगजींनी जे धैर्य दाखवलं. कल्याण सिंगजीची सरकार गेली, मध्य प्रदेशची सरकार गेली, राजस्थानची सरकार गेली. आम्ही सांगितलं अरे एक राम मंदिर के लिए 100 सरकारें निछावर है. रामलला अगर रहेंगे तो सरकार भी आएगी, मंदिर अगर बनेगा तो सरकार भी आएगी. आणि म्हणून माझी चिंता करू नका. ते म्हणाले फडणवीसांच्या वजनानेच बाबरी पडली असेल. त्यांना सांगतो अरे जिसके साथ राम जी है बाबरी ढांचा तो बहुत छोटी चीज है. हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है. रामाच्या सेवकामध्ये ही ताकद आहे. तो हिमालय देखील त्या ठिकाणी हलवू शकतो. आणि म्हणून हे जे राजकीय हिंदू आहेत यांनी आम्हाला हिंदुत्व सांगायचं नाही. आमच्या नसा नसामध्ये हिंदुत्व आहे, नसा नसामध्ये. अरे खून की हर बूंद में हिंदुत्व है. ज्या लोकांनी कोठारी बंधूंना त्या ठिकाणी धाराशायी केलं, शहीद केलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. पण त्यांची चूक नाहीये. रामायणात देखील मंथरेचं ऐकलं की काय होतं हे रामायणाने सांगितलं. उद्धव ठाकरेंसोबत एक मंथरा आहे. त्यामुळे त्यांची अवस्था काय होणार. बरं तिकडे तर राजा दशरथ तरी होते, ते पुण्यवान राजे होते. इथे तर तुम्ही मंथरा सोबत ठेवली आहे. काय तुमचं होईल.